फक्त कांद्याचा आणि टोमॅटोचा वापर करून मस्त अशी मुगाची डाळ कशी बनवायची तर चला बघूयात. तर इथे मी कांदा आणि टोमॅटो मस्त असा स्लाईसमध्ये चिरून घेतला आहे. तुम्ही बघू शकता बारीक असा चिरून घेतला आहे. त्यानंतर मी तेलामध्ये मस्त असं लसूण आणि जिरे ॲड केली. ती परतल्यानंतर मस्त त्याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटो परतून घेतला. तुम्ही बघू शकता. त्यानंतर त्याच्यामध्ये मी घरचा बनवलेला मसाला, काळा मसाला आणि त्यानंतर लाल मिरची पावडर आणि हळद ॲड केली. मसाला तुम्ही तुमच्या मर्जीने ॲड करा. त्यानंतर मस्त असं आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि पहिल्यांदाच आपल्याला इकडे मुगाची डाळ भिजू घालायची आहे. तर त्यानंतर त्याच्यामध्ये मी डाळ ॲड केली. तर तुम्ही बघू शकता मस्त असं आपली भाजी शिजते आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि चवीनुसार कूट ॲड करा. कूट तुम्ही तुमच्या मर्जीत, कूट हे ऑप्शनल आहे. त्यानंतर मी इकडे चपात्या देखील बनवून घेतल्या. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली फक्त 15 ते 20 मिनिटामध्ये डाळ बनवून तयार होते. तर तुम्ही ह्या डाळीसोबत दही एकदम मस्त लागतं. दही ट्राय करा ह्या डाळीसोबत. तर तुम्ही बघू शकता मस्त अशी काहीही साहित्य न लागता बनवली डाळ. तुम्ही नक्कीच ट्राय करा. सबस्क्राईब करा.